हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत इयत्ता 7वी 8वी स्कॉलरशिप यासाठी दररोज एक प्रश्नपत्रिका आपल्याला ऑनलाईन दिली जाते. या प्रश्नपत्रिकेचे रात्री 8:15 ते 9:30 वाजेपर्यंत त्याचं प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन दिलं जातं. त्या ठिकाणी संपूर्ण अभ्यासामध्ये एक प्रश्नपत्रिका, ही प्रश्नपत्रिका सोडवावी आणि सोडवून त्यावरती आधारित ते संपूर्ण तपासल्यानंतर जे प्रश्न चुकले ते समजून देणं, प्रत्येक प्रश्नामध्ये मुलाला पारंगत करणं हा उद्देश आहे. प्रत्येक प्रश्न मुलाने जर समजून घेतला तर नक्कीच स्कॉलरशिपला आपण चांगले मार्क प्राप्त करू. बघा ना कसं किती पडू शकतात. पेपर कव्हर होतोय, पडू शकतात. लक्ष आपलं असलं पाहिजे, आपल्याला समजून घेतलं पाहिजे. काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मराठी पाहूया आपण. थोडंसं स्पीड कमी करेल, आवाज येणार नाही. चला, उतारा काळजीपूर्वक वाचा. त्या काही प्रश्नांची उत्तर पर्याय निवडा. अक्षर सुवाच्य लिहिता येत नाही, पेनला दोष देणे म्हणजे नाचता येणं अंगणवाडी म्हणण्यासारखे आहे. हे रोखोक सांगण्यास संकोच कशासाठी? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी, हा विचार मध्ये व्यर्थ. खरं तर शहाण्याला शब्दाचा मार हे लक्षात ठेवणे महत्वाचे. तिकडे आड तिकडे मी अशी आजची स्थिती वाटत असली तरी सर्वच बाबतीत अंतरून पाहून पाय पसरायचे धोरण ठेवले पाहिजे. उगाच उतावळा नवरा गुडघ्याला बाशी अशा घाईनं वावरले कोणीही उतर पाण्याला खळखळाट भाग म्हणणार. म्हणून प्रसंगी झाली मूठ 1.25 लाखाची ठेवणे बरे. मराठीची थोरवी गाणारी मोठमोठी कवने गायची, वाचायची, गायची आणि आपली सही इंग्लिश मध्ये ठोकायची. म्हणजे लोकांसारखे बनवण्यात आपण मात्र कोरडे भाषा असेच म्हणतो. वरील उतार्यात एकूण किती म्हणी आले? कोणकोणत्या म्हणी आलेल्या आहेत पहा बरं. कोणी दोन, शहाण्याला शब्दाचा मान, इकडे 4, उत्तर पाण्याला खळखळाट 5, 7, झाकली मूठ 1.25 लाखाची 8, लोकांसांगी ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे भाषा 9 पर्याय 3. कोण मराठीचे खोटे खोटे कौतुक करतात असे उतार्यातून दिसते? तर मराठीची थोरवी गाणारे आणि इंग्लिश मध्ये सही करणारे. प्रत्येक जण लोक मराठी शिकलं पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे. पोरगं कुठे इंग्लिश मिडियमला. आता बोलायचं इथं बोलायचं सभेमध्ये मराठीमधनं शिकलं पाहिजे, मातृभाषेतून शिकलं पाहिजे. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. इथं डावीतून शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. हे राहिलं. वरील उतार्यातील शब्दाचा जास्तीत जास्त परिणाम जास्तीत कोणत्या माणसावर होईल? शाळेवर. उतार निर्बुद्ध माणसाला काय चकलीनं जरी त्याला हे केलं तर तो काय म्हणतो? माझ्या गुलाबाची केलं जातं. मूर्ख माणसाचं तेच आहे. ज्याच्या वेळेला आपण किती समजून सांगितलं तरी, सांगितलं तरी असंच. म्हणजे या ठिकाणी जो करणार आहे त्याला, जो शहाणा असतो ना, त्याच्याकडे नुसतं सरांनी बघितलं तर त्याला कळतं की सर आपल्याकडे बघताय म्हणजे काय त्यांचं म्हणणं आहे. एवढी मुलं शहाणी असतात. नुसतं बघितलं बोलायचं तर लांबच, त्याच्या डोळ्यात टचकन पाणी. इकडं का आम्हाला किती जोडं आणलं, अगदी पण चपलीनं मारलं तरी तो कुठं नाही, काय नाही, काय तेवढं चालतं. गुलाबाची फुले पण इंग्लिश शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोणदंड म्हणजे धनुष्य. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य पाहिजे, आवरस चौरस एक समानार्थी शब्द.
मलून तेजस्वी बरोबर आहे, चोर साप बरोबर आहे, शंका संशय समानार्थी शब्द, शंका घेतली म्हणजे संशय घेतला, त्यामुळं दुसरं आणि तिसरं ही बरोबर आहे. आणि पहिली आणि चौथी जोडी चुकीची. नाकात जाई वास त्याच्या पोटात असे अंधार सारा, तसे भडभडून आसवांच्या डोळ्यात धार, सारा दाढा या अक्षराने तयार होणाऱ्या वाक्यप्रचारातील 5वे अक्षर कोणते? काय? भगीरथ प्रयत्न करणे हा वाक्यप्रचार तयार होतो. त्यातलं विचारलेलं आपल्याला 5वं अक्षर. 5वं काय? पाचवी प्र. तर पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. लघु गुरु लघु गुरु. आता राधिका राध म्हणजे गुरु, ही गुरु लघु गुरु बरोबर आहे. जनास लघु गुरु लघु बरोबर. यमाचा लघु गुरु गुरु बरोबर आहे. भास्कर लघु 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 गुरु हे भाग गुरु आहे, मात्र या सचा उच्चार भावात येतो, त्यामुळे इथं हा गुरु आहे आणि हे लघु लघु, त्यामुळे हे चुकीचं आहे. मनाला आकर्षित करणारे या समूहासाठी योग्य शब्द दिलखेच. मनाला आकर्षित करणारे दिलखेच. मन कवडे म्हणजे मनातले जाणणारे, मनोगत म्हणजे स्वतःच भावना मनोभावना. मी मनाला आकर्षित करणारे दिलखेच. डान्स कसा झाला? दिलखेच टाकली. अच्छा. भास्कर त्याचा विग्रह पहा, त्या विग्रह विसर्ग आधी कर पहिला पर्याय. खालील संवादातून त्या काळी दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराच्या पर्यायाची उत्तर घाल. तू आरोपीला गोळी झाडताना पाहिलेस का? मी नुसता आवाज ऐकला. आता शुद्ध ऐकून अग्राह्य पुरावा झाला तर मंगी चालतो. अरे त्याला परत बोलवा. काय रे, तू हसून कोर्टाची बेअदबी केलीस ना? जज साहेब, तुम्ही मला हसताना पाहिलं का? नाही, पण ऐकलं. मग तो मागासारखाच ऐकू पुरावा होत नाही. तुम्ही बघितलं का हसताना मला? तुम्हाला ऐकायचा आवाज आला. आवाज म्हणजे हा काय झाला? ऐकू पुरावा. बघितलं का तुम्ही हसताना? नाही. गोळी झाडताना बघितलं का? नाही. मी गोळीचा आवाज ऐकला. मी तशाकडे. हा संवाद कोणाकोणाचा झाला? जज आणि हा सांगणारा कोण आहे? साक्षीदार. का आरोपी असेल? नाही. न्यायाधीश आणि साक्षीदार पर्याय क्रमांक. साक्षीदार परत का निघाला? त्याचा पुरावा अग्राह्य मानला. तुझं तू ऐकले, कुठं बघितले? बघितलेलं नाही, त्यामुळे तुझं मान्य होणार नाही. साक्षीदाराने कोर्टाचा कोणता ऐकू पुरावा दिला? कोर्टाचा ऐकू पुरावा काय दिला कोर्टाला? जोराने कोर्टात हसून गाणी वाजवून केलं का? मनातल्या मनात हसलं असतं तर आवाज आला असता का? जोरात कोर्टात हसला, पण तोंड फिरवून हसला. कोर्टात न्यायाधीशाला तोंड करू नये, त्यांना फक्त आवाज ऐकायला आला, पण त्यांना दिसलं नाही म्हणजे हसून. शिळ वाजवली का? नाही. पण हे वापर. मधल्या भिंतीवर बाबांचा फोटो आहे. आदरणीय शब्दाची दाखव फोटो काय आहे? नाम आहे. आता हे नाम कसले आहे? फोटो, याचा फोटो, त्याचा फोटो, त्याचा फोटो. विशिष्ट असा आला तर त्याला विशिष्ट. आता इथे सामान्य सगळेच फोटो असतात, त्यामुळे फोटो सामान्य नामे. छटा या शब्दाचे अनेक वचन बदला. वचन बदला. एक छटा नाट्य छटा असतात ना, त्या कार्यक्रमामध्ये छटा सादर केली, प्रत्येकाने वेगळी वेगळी छटा सादर केली. 5 छटा सादर केल्या. म्हणजे छटाचे एक वचन छटाचे, अनेक वचन पण छटाचे. आम्ही सायंकाळी दररोज फिरायला जातो. या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा याच्यामध्ये क्रियापद कोणतं? फिरायला जातो. फिरायला जातो क्रियापद. आता या क्रियापद धातूचा जाणारा आम्ही, जाणारे आम्ही,
करता कोण आहे? जिंकण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे? आमच्यावर. यात कर्म आहे का? नाही. कर्म नाही म्हणजे अकर्म. आता करता बदलून पाहूया. मी सायंकाळी दररोज फिरायला, तू सायंकाळी दररोज फिरायला, तू म्हटल्यानंतर स्त्रीलिंगी घेतलं तर राणी सायंकाळी दररोज फिरायला, अनेक वचन केलं आम्ही दररोज सायंकाळी फिरायला जातो म्हणतो ते. त्या ठिकाणी लिंग बदललं की बदलते. ते दररोज सायंकाळी फिरायला जातात. ते पुल्लिंग असेल तर चालतंय, स्त्रीलिंग म्हणलं की बदलतंय, अनेक वचन केलं बदलतंय. त्यामुळे कर्त्यानुसार बदलतंय म्हणजे कर्तरी. यात कर्म नाही म्हणून अकर्म कर्तरी. खाली देखील न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य ओळखा. वेश असावा बावळा तरी अंगी असाव्या नाना का. तिथं न्यूनत्वाची त्याच्यामधला न्यूनत्व दाखवलेलं आहे. तिथं त्या वेशाचं न्यूनत्व दाखवलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 4. जर व्यायाम केला तर प्रकृती निरोगी राहते. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर तर म्हटलं की काय होतं? संकेत अर्थ. जर अभ्यास केला तर चांगले मार्क प्राप्त होतील. हे संकेत आहे, हे संकेत आहे. समाज प्रकारानुसार विसंगत पर्याय ओळखा. ताक भात, ताक आणि भात, पोळपाट, पोळ्या आणि पाट. म्हणजे पोळ्या घातल्याचा पाठ, ताक घातलेला भात, बिडकी आणि तांदूळ, भक्ती आणि रस. भक्ती घालून केलेला रस कुठे येणार? बिडकी तांदूळ कशाच आहे? कोणता प्रकार आहे? समाज कोणता आहे? प्रत्येक समाजात तुम्हाला सांगितले होते. उदाहरण पाठ केली तर तुमच्या ते लक्षात येते. अवेगा आहे, द्वंद्व आहे, पुरुष आहे, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्ही 2-3 उदाहरणं पाठ असली पाहिजे. ते केलं तर तुमच्या लक्षात येणार. तुम्ही जर उदाहरणं पाठ केलं नाही तर काय उपयोग नाही. त्या दगडावर किती पाणी ओतलं तर ते नर्मदेचे गोटेच. तर या ठिकाणी भक्ती रस हा विसंगत आहे. पुढील शब्दात अशुद्ध लेखन असणारा शब्द ओळखा. अशुद्ध शब्द कोणता आहे याच्यामध्ये? संयुक्ती. काय याच्यात अशुद्ध गेले? काय पाहिजे? इथं संयुक्तीला पहिला करून त्याला पहिली गॅरंटी पाहिजे. हे कधी लक्षात येतं? वाचन भरपूर असेल. वृत्तबंधाच्या प्रत्येक गणात किती अक्षर असतात? बनवताना काय करतो आपण? 3-3 अक्षराचा एक गण बनवतो आणि मग लघु गुरु अशी रचना केली जाते. तर 3 गण असतात. 3 अक्षराचा गण. पौलात ते या शब्दात एकूण किती वर्ण आले आहे? त्याची फोड करा. वर्ण विचारले म्हणजे याच्यामध्ये स्वर व्यंजन विचारणार. वर्ण म्हणजे स्वर अधिक व्यंजन म्हणजे वर्ण नाही, स्वर पण आणि व्यंजन. तर अगोदर चौथा अधिक व अधिक आ 3 जाते म्हणजे 2 अधिक 5 म्हणजे म्हणजे 6 2 8. गरज असून उदासीनता दाखवली या अर्थाची टाकायची पण भांड पुढे दाखवायचं नाही. चित्त खायचं आहे. शिजवलेलं चिक खाण्यासाठी आले माहिती त्याच्या घरी काय मिळाली म्हणजे उद्या सकाळी चिक मिळणार त्याच्या घरात. चिक तर खायचं म्हणून सकाळी लवकर उठून गेले पण काकवा जेवण करून मिळालं. आता काय पोट भरायची वस्तू त्याची चिक किती नाश्त्याला मिळणार? डिशभर मिळणार. त्याने काय तुझं पोट फुटणार आहे? खायचं तर आपण नसतं म्हणायचं. मग कशाला जायचं? तुला खायचं नाही तर जायचं कशाला? पण काय जायचं तर आहे, खायचं तर आहे, म्हणायचं कसं? ते याला माहिती टाकायला जाऊन काढले. अरुणा रामचंद्र देवे यांनी पुढे मी कोणता कविता संग्रह लिहिलेला नाही. कोणता लिहिलेला नाहीये? चांद फुला, मंत्राक्षर, यक्षराक्षर, निरंजन हे अरुणा रामचंद्र देवे यांनी लिहिलेलं आहे. अज्ञातवासी आटोपर नावाने कोणते साहित्य लेखन केले आहे? केळकर यांनी अज्ञातवासी या नावाने केलेलं आहे. तर असत्य विधान ओळखा.
26वा प्रश्न. पूर्ण संख्यांची बेरीज पूर्ण संख्या असते. पूर्ण संख्या 2 3 5 6 इत्यादी बेरीज केली तर पूर्ण संख्या येणार. ओके, इथं काय हा पूर्णांक कमी येणार नाही बेरीज. ओके, आता पूर्णांक संख्येची वजाबाकी पूर्णांक संख्या असते. पूर्णांक संख्या म्हणजे मायनस मधल्या असतील प्लस मधल्या असतील. इथं वजाबाकी मायनस मध्ये आले तर पूर्णांक देणार का? पूर्णांक येणार आहे. 2 वजा 5 हे उत्तर पूर्णांकामध्ये. परिमेय संख्यांचा गुणाकार परिमेय संख्या असते. मायनस मधल्या असू द्या प्लस मधल्या असू द्या सगळ्या अपूर्णांक संख्या घेतो. याच्या कधी अपरिमेय येणार आहे का गुणाकार? नाही, परिमेयाचे. चौथा नैसर्गिक संख्यांचा भागाकार नैसर्गिक संख्यात असतो. नैसर्गिक संख्या कोणत्या? 1 पासून 1 2 3 4 5 6 या नैसर्गिक संख्या. 2 भागिले 3 केलं ही नैसर्गिक संख्या आहे का? कसली आहे? परिमेय संख्या आहे, अपूर्णांक आहे. म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक संख्याचा भागाकार नैसर्गिक संख्या येईल असं नाही. 2 ला 2 ने भागले एक नैसर्गिक संख्या आहे, 2 ला 3 ने भागलं तर या नैसर्गिक संख्या नाही. चला पुढे 60 ते 80. साठ ते 80 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 27वा प्रश्न आहे. साठ ते 80 म्हणजे मूळ संख्या. ए अपॉन बी मध्ये ए ची गुणाकार व्यस्त ए ची गुणाकार व्यस्त 1/5 आणि बी ची विरुद्ध संख्या बी ची विरुद्ध संख्या -7 असल्यास या कंप्लीट होतो. आणि ए ची गुणाकार व्यस्त 1/5 हे बरोबर की म्हणजे याची 1/5 ची गुणाकार व्यस्त 5 म्हणजे 5 ची गुणाकार व्यस्त 1/5. बी ची विरुद्ध संख्या -7 आहे. बी ची जर -7 ची विरुद्ध 7 म्हणजे गुणाकार व्यस्त आणि विरुद्ध संख्या शिकवले. इथं ए ची विरुद्ध संख्या गुणाकार व्यस्त संख्या 1/5 हे बरोबर काय असणार आहे? 5 ची गुणाकार व्यस्त काय येणार? 1/5. बी ची विरुद्ध संख्या -7 बी ची -7 ची विरुद्ध संख्या 7. ए ची किंमत 5 आणि बी ची किंमत 7. ए आपण बी काय येणार आहे? आपण 7. पर्याय क्रमांक तो आता कुठला आहे? 5/7 पाहिजे. वजा 5/7 नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये व्यवस्थित करा. पर्याय क्रमांक 3 मध्ये वजा 5/7 सांगितलेलं आहे. आता एक प्रश्नामध्ये दोन गोष्टी करा. हा एक ए आपण बी ए ची गुणाकार व्यस्त -1/5 म्हणजे दुरुस्ती करू आपण प्रश्नामध्ये थोडासा चेंज करू. ए ची गुणाकार व्यस्त संख्या -1/5 हे बरोबर येईल -5. मग इथं -5 इथे घेतलं कुठे औषधा जर छेदाला आलं तरी काय अडचण नाही. तर बी ची विरुद्ध संख्या 7 घेतली तर तिथं -7 घेतली तर कुठे छेदाला आलं तरी काय अडचण नाही. चला 3 अंकी 2 संख्यांचा मसावी 22 असून लसावी 660 असल्या सर्वात मोठी संख्या कोणती? 29. इथं लसावी भागिले मसावी
नसावी भागिले नसावी केला की तुम्हाला असामायिक अवयव येतो. असामायिक अवयव या ठिकाणी 660 हा त्यांचा नसावी दिलेला आहे आणि मसावी दिलेला आहे 22. 660 22 भागिले 22 केले तर उत्तर काय येणार आहे 30. हा कोणत्या दोन असामायिक अवयवांचा गुणाकार आहे? हे गुणिले 30 पण येतो, त्याचा कॉमन एक निघेल. पुन्हा 2 गुणिले 15 केलं तर कॉमन निघत नाही, त्याच्याबद्दल अर्थ खूप होत आहे. 4 3 3 गुणिले 10 याच्यातही कॉमन निघत नाही, पण त्याच्याबद्दल अंतर खूप होत आहे. इथं 5 गुणिले 6 यांच्याबद्दल अंतर कमी, याच्यात कॉमन काय निघत. लहान संख्या काढायची असेल तर 22 गुणिले 5 110. मोठी संख्या काढायची असेल तर मोठा सामायिक अवयव गुणिले मसावी 22 32. आपल्याला मोठी संख्या एखादी 132, लहान संख्या 110. पुढे तिसरा प्रश्न क्यूब रूट मध्ये 19.3 अधिक 7 स्क्वेअर रूट मध्ये आहे 1.2. आता याचे चिन्ह नाही, याचा अर्थ ते गुणिले असते. पहिले 10 वर्गमूळ काढूया आपण. 1.2 1 चं वर्गमूळ काय येणार आहे? 121. 11चा आहे, 11चा म्हणजे 1.2. 7 गुणिले 1.2. इथं हा गुणाकार केला पाहिजे आपण. इथं याचा गुणाकार केला तर काय होणार आहे? 7.7 अधिक 7.7. याची बेरीज केली तर 7 शून्याच्या 19 27.0 म्हणजे 27 आहे. 27चं क्यूब रूट काढायचंय. 27चं क्यूब रूट येतो 3 चा घन. कोण गेला खाली पळत? कोण गेला? बदल गेला. शेजारच्या आकृतीत किती किरण आहे? त्याला दोन्ही नावं दिले A B C D. किरण किरण म्हणजे काय? एका बिंदूतून निघून एकाच दिशेला जाणाऱ्याला किरण. या A बिंदूमधून एक असा किरण जाऊ शकतो, या बी बिंदूमधून एक किरण जाऊ शकतो. या ठिकाणी किती किरण होत आहेत? 2. A बिंदूमधून जाणार आहे किरण B बिंदूमधून, इथे 2 किरण. आणि इथं C बिंदूमधून जाणार आहे 1 किरण आणि D बिंदूमधून जाणार आहे किरण, इथे 2. असे 2 आणि 2 4. इथं कुठला किरण होत नाही. पुढे 32वा प्रश्न आहे 24.05 गुणिले 0.04 बरोबर 0.962. तर 9.62 भागिले 4 बरोबर उत्तर त्याच्याशी निगडीत आहे. उत्तर येते याला याने भागलं की उत्तर येणार, याला याने भागलं की उत्तर येणार. म्हणजे या येणाऱ्या गुणाकाराला या दोन्हीपैकी कुठल्या संख्येने एकाच भागलं की दुसरं येतं. आता इथं लक्षात ठेवा, इथं फक्त छेदामध्ये दशांश चिन्ह ठेवायचं. इथं पूर्ण भाग 4 1 4 तुम्ही आहात. पुढे काय करणार? दशांश चिन्हाच्या पुढला 6 येणार म्हणजे काय येणार? दशांश चिन्ह. म्हणजे इथं उत्तर दशांश चिन्ह आहे. एवढं सोपं आहे. आज समजून घेतलं तसं. हा प्रश्न नंबर 32. ओके, एवढ्या पद्धतीने 2.04. आता बाकीच्या याच्यावर पहा की याला जर मांडून घेतला पहा 0.962 याला जर 0.04 ने भागलं तर उत्तर येणार 24.05. हेच गणित जसंच्या तसं मांडले. आता इथं काय झालं पहा बरं, हे घर किती घरामध्ये सरकले? 4 केले म्हणजे किती घर सरकले? 2. जे 2 घरामध्ये सरकले तर वरचं 2 घर होईल. म्हणजे काय होणार आहे? 96.2 भागिले 4 केलं उत्तर आपल्याला 24.05 येतं. आपल्याला कुठं बदल झाला? तर वरचं दशांश चिन्ह जे आहे ते एक घर मागे
वरचं एक घर सरकलं म्हणजे भागाकारामध्ये देखील एक घर मागे सरकायचं. म्हणजे या ठिकाणी हे घर एक घर पाठीमागे म्हणून भागाकारामध्ये एक घर पाठीमागे उत्तर 405 सगळे पर्याय याच्याशीच असतात. पर्याय 2 0 दशमलव 2 4 0 5 2 दशमलव 4 0 5 24 दशमलव 0 5 240 दशमलव 5 अशी उत्तरं असतात. मी तर साधी सोपी पद्धत ही वापरायची. छेदाला पूर्णांकात करून नाही तर वरची किती घरं पुढे न्यावी लागली तर न्यायची. ओके, चला पुढे 33वा प्रश्न. खालीलपैकी अचूक पर्याय मिळतात. 33वा प्रश्न आहे. अचूक पर्याय पहिला पर्याय आहे 1/6 भागिले a चा दुसरा. 1/6 भागिले a चा दुसरा. भागाकार असेल हे सारखा असेल, भागाकार असेल तर घातांकाची काय होते वजाबाकी. a चा 6वा वजा दुसरा a चा चौथा येणार आहे. त्यांनी a चा तिसरा दिलेला आहे, चालेल का? दुसरा पर्याय दिलेला आहे त्यांनी m चा चौथा भागिले m चा दुसरा बरोबर m चा 8वा. भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होते, m चा दुसरा येणार 8वा येईल का? नाही. तिसरा पर्याय m चा 5वा कंसाचा दुसरा बरोबर m चा 10वा. घातांकाचा घातांक म्हणजे गुणाकार असतो, m चा 10वा बरोबर आहे. चौथा पर्याय आहे x चा 0वा घात बरोबर 1 बरोबर. कोणत्याही संख्येचा 0वा घात अपूर्णांक असू द्या, मायनस मध्ये असू द्या, कसली संख्या असू इथे x जरी असला, x म्हणजे किती माहित नाही, काही जरी तिथे किंमत घातली तर त्याचा 0वा घात हा एकच येणार आहे. तर पुढे 34वा प्रश्न. 600 लिटर मिश्रणात 34वा प्रश्न आहे. 600 लिटर मिश्रणात 600 लिटर मिश्रण आहे आणि त्यामध्ये 24 केक या प्रमाणात दूध आणि पाणी. हे 24 भाग दूध आहे, 1 भाग पाणी आहे. म्हणजे हे जर 24 एक्स घेतलं तर पाणी आहे 1 एक्स. म्हणजे किती झाले 25 एक्स बरोबर किती आहे 600 लिटर. 25 एक्स बरोबर 600 लिटर. एक्स बरोबर 600 भागिले 25 25 गुणिले 50 13 10 10 बसून गेले 100 25 64 एक्स किती 24 आहे. दूध किती आहे 24 एक्स 24 गुणिले 24 24 चा वर्ग 576. पाणी 24 म्हणजे 24 576 तुला 24 लिटर पाणी आपण दूध विचारले 576. 35वा प्रश्न पहा. 18 गायींना 25 दिवस पुरणारा चारा किती गायींना पूर्ण नोव्हेंबर महिन्यात पुरेल? M1 × T1 D1 ही टाइम आहे बरोबर. M2 × D2 माणसं बघून गेले दिवस मी माणसं तिथं गायी. 18 गायींना 25 दिवस पुरणारा चारा किती गायीला नोव्हेंबर महिना किती असतो 30 किती माहित नाही एक्सला मोकळा करा. 18 गुणिले 25 भागिले 30 केले 5 5 25 5 36 साहित्रिक 18 आणि 3 5 15 गायींना हा चारा पुरणार आहे. आता मला तसं करून चालणार आहे का? मी पेपर सोडवायला बसलो ही लिहित बसेल का? पेपर सोडवताना हे लिहित बसायचे का? मला हे समजून द्यायचंय. म्हणजे आमच्या ह्याच्या डोक्यामध्ये काहीतरी गेलं तर चालेल, केंद्राच्या डोक्यामध्ये काय गेलं तर, शिवमला बाबा त्याला कळलं तर त्याचा उपयोग होणार आहे, शिवप्रसादला काहीतरी फायदा होईल त्याचा. यांच्यासाठी चाललंय आपलं. की काय प्रेमसाठी चाललंय काय? तुझ्यासाठी चाललंय का? नाही ना. असं भिंतीला टिकून बसलं ना असं पुढे या मैदानात मैदानात जरा त्याला मैदानात पुढं पहा.
एक दशांश चिन्ह 2 5 2 2 दशांश चिन्ह 5 3 5 1 दशांश चिन्ह 5 2 2 दशांश चिन्ह 5 3 3 दशांश चिन्ह 5 4 4 दशांश चिन्ह 5 5 5 दशांश चिन्ह 5 6 6 दशांश चिन्ह 5 7 7 दशांश चिन्ह 5 8 8 दशांश चिन्ह 5 9 9 दशांश चिन्ह 5 10 10 दशांश चिन्ह 5 याचं मध्यमान विचारलं. आता मध्यमान म्हणजे सगळ्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी. हे काढलं तर बेरीज करून गेलं तर माझी काय अडचण नाही. पण इथं तर ह्या संख्या पहिली संख्या आणि शेवटची संख्या याची जोडी मिळवली तर 10.5 ने दीड 12 झाले. 12च्या दिले 6 आणि त्याची सरासरी किंवा म्हणजे इथं तुम्ही या सगळ्या संख्या मांडत बसावा अपेक्षित नाही. मांडत बसत वेळ तुमचा झाला, माझा झाला रेकार नाही. ही पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 येते मधली संख्या. पण मांडल्या किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 एकूण संख्येमधली संख्या कोणती येणार आहे? इकडे 9 सोडले, इकडे 9 सोडले 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्या बसते. ह्या पद्धतीनं सोडवा गरज नाही. ही तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागिले 2 केले की उत्तर आपल्याला येतात. त्याला प्रश्न 37 पुस्तकाची 7/9 पाने. प्रश्न क्रमांक 37 7/9 पाने आणि 20 पाने वाचून जाईल तेव्हा 40 पाने वाचावयाची राहील. पुस्तक पानं x मान 7/9 अधिक 20 पानं वाचली तर 40 पानं वाचायची राहिली किंवा बरोबर x + 40. हे समीकरण कळलं पाहिजे. म्हणजे 5वीला पण हेच प्रश्न होता. मी तर गुणाकार केला 7/9 अधिक 20 बरोबर x + 40. हे 20 तिकडे पाठवले तरी काय हरकत नाहीये, असं काय अडचण नाही. तो इकडे सारखा आपण केलं तरी काय हरकत नाहीये. 7/9 बरोबर x + 40 - 20 1/9 सॉरी 7x बरोबर इथं x + 60 याला एक गुणिले 9 येतील. 7x बरोबर 9x + 9 = 540. हे 540 इकडे पाठवा, हे 7x तिकडे पाठवा. हे 540 इकडे अधिक होतील 9x + 7x 2x बरोबर 540 x बरोबर 270. हे करा राहिलेलं आता हेच समजते. सोडवून तर सोडवायचं काय मांडणी करता आली तर येणार आहे. मग इथं 7/9 वाचले याचा अर्थ वाचायचे किती राहिले 2/3 भाग 2/9 9 भागापैकी 2 भाग वाचायचे राहिले. आणि इथं 40 पानं आणि ही 20 पानं काय इकडे वाचली ती इकडे पाठवायची. वाचा 20 काय केले वाचून 7/9 एवढंच घेतलंय आपण. अधिक 20 नाही वाचले म्हणायचे. 2/9 पाहिलं बरोबर 40 अधिक 20 म्हणजे हे समजून घेतलं तर पहा काय होते 2 40 आणि 20 60 2 भाग बरोबर 60 9 भाग बरोबर x. एक भाग बरोबर 30 9 भाग बरोबर 200. आणि त्या सोडवून करायला कसं सांगितलं की सगळी 20 पानं तिकडे टाकली म्हणजे 40 आणि 20 60 झाले. त्यांनी एवढंच केलं जे 2 भाग बरोबर 60 1 भाग बरोबर 30 5 मिनिटं बरोबर सांगतो. म्हणजे कळणाऱ्याला ते अगदी सोपं आहे. फक्त त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. आम्ही जर समजून घेतलं नाही तर आम्हाला काहीच कळणार नाही. ज्यांनी समजून घेतलं त्याला ते कळणार आहे. समजून घेणं खूप गरजेचं आहे कशा पद्धतीने आहे. आणि हे सरावात शक्य होतात या सगळ्या गोष्टी. कळत नाहीत असं होत नाही. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोणते रेख एकाच 2 प्रमाणात
आता इथं पर्याय कन्सेप्ट वापरा. त्याच्यामध्ये या ठिकाणी दाखवलेले इथं एका दोन प्रमाणामध्ये कोण असेल? हो कोणते दोन एका दोन आकार आहे? ओ आरच्या दुप्पट यमान असणार आहे किंवा ओ आरच्या दुप्पट यमान असेल, ओ एमच्या दुप्पट यमान असेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय कर पद्धतीने वापरली. तर कोणताही पर्याय? पर्याय क्रमांक तीन कोणता दिलाय? रे ओ क्यू, रे ओ क्यू आणि रे एन क्यू. ओ क्यू आणि यम हे पर्याय क्रमांक तीन. चला पुढे पहा. प्रश्न क्रमांक 39. 5.5 चा वर्ग अधिक 9 गुणिले 5.5 अधिक 20.25 भागिले 5.5 वजा 4.5 कंसाचा वर्ग. आता तुम्ही जर हे समजून घेतलं तर हे खूप सोपं असतं. त्याचा वर्ग केलाय की दुप्पट आहे, कशाची दुप्पट म्हणजे इथं सूत्र आहे ए प्लस बी ए प्लस बी याचा वर्ग होतो ए वर्ग अधिक 2ab अधिक बी. हा विस्तार दिलेला आहे. कशाचा विस्तार दिलेला आहे? 5.5 अधिक 4.5 याचा हा वर्ग आहे. इथं काय दिलेलं आहे? इथं वजाबाकीचा वर्ग करायचा. इथं 5.5 आणि 4.5 याची बेरीज काय होते? 10चा वर्ग भागिले इथं 5.5 वजा 4.5 केलं तर 1चा वर्ग. 10चा वर्ग 100 भागिले उत्तर काय झाले? 100. इथे हे गुणाकार वगैरे करत बसायचं कारण नाही. पुढे 40वा प्रश्न. काटकोन करणाऱ्या दोन बाजू समान मापाच्या असतात त्रिकोणाच्या मोठ्या बाह्यकोनाच्या नाही. आता काटकोन आकृती काढा. या दोन्ही बाजू सारख्या आहे. या बाजूच्या समोरचा हा कोण, या बाजूच्या समोरचा हा कोण सारखा असतो. हा काटकोन म्हणजे 90चा आहे. म्हणजे किती असतात कोण? त्रिकोणाच्या कोणाची बेरीज 180 असते. 180 मध्ये 90 गेले 90. हे दोन कोण सारखे कोण 90 भागिले 2 45. याचा बाहेर कोण किती काही? हा 45 असते. त्याचा बाहेर कोण 150. कुठला बघितला? याचा बाहेर कोण बघितला तर 150. याचा बाहेर कोण 90. चौकोनाचे कोण 2 3 3 4 प्रमाणात आहे. तर तो चौकोन कोणत्या? 41. 2 3 3 4. इथे चौकोनाच्या चारही कोणाची बेरीज किती असते? 360. यातील 4 बरोबर 360. या 4 अधिक 7 अधिक 10 12 एक बरोबर 360. x बरोबर 360 भागिले 12 केले 30. म्हणजे पहिला कोण 60, दुसरा कोण 60, तिसरा 90, तिसरा कोण 90, चौथा कोण 120. या कसला कोण असेल? आता इथं बघायला समभुज चौकोन. समभुज चौकोनाची प्रॉपर्टी काय आहे? चारी बाजू समान आहे आणि समोरासमोरील कोण येतो. लगतच्या लगतचे कोण पूरक. लगतचे कोण पूरक आहेत का? इथे लगतचे कोण पूरक आहेत का? लगतचे कोण पूरक आहेत का? म्हणजे पहिला परत पतंग घेतला. पतंगाची काय प्रॉपर्टी आहे? ही या ठिकाणी काटकोन असेल, काय अडचण नाही का? ओके. इथं कोणत्याच याच्यामध्ये बसवला 90 या ठिकाणी 60चा घेतला, 90चा घेतला, 90चा 120चा तसे फिरवला. हे घड्याळाच्या दिशेने तो घड्याळाच्या दिशेने मला नाही इथलं 60 धरून मला चालते. 60 धरलं 90 घेतलं, 90 घेतलं 120 नाही. समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोन
याची काय प्रॉपर्टी आहे? याची देखील प्रॉपर्टी आहे. लगतचे कोण पूरक कोण असतात? लगतचे कोण त्याचे पूरक कोण असतात? जसं समांतर भुज चौकोनाचे आणि समभुज चौकोनाचे. मग याच्यामध्ये काय आहे? समभुज चौकोनामध्ये कर्ण परस्परांना काटकोनात होतात. इथे परस्परांना पूर्ण काटकोनात दुभागत नाही, दुभागतात पण काटकोनात होतात. पण लगतचे कोण आहे ते पूरक कोण असतात. आता चौथा आहे समलंब चौकोन. आता मी रचना केली असेल त्याच्यानुसार आपण रचना केली नाही, ते दाखवू आपण रचना. काय अर्थ नाही दाखवायची म्हटलं तरी याच्यामध्ये आपल्याला काय दिले? 60, 90, 90, 120. आता रचना करू आपण इथे. हा 60 चा दाखवू, हा 90 चा दाखवू, इथे 90 चा दाखवू, हा 90 चा आणि हा 120 चा. इथे काय रचना? समलंब चौकोनामध्ये असं तुम्ही सांगितलं की नाही असंच असतं, असाच असतो म्हणून तुम्ही समलंब चौकोन कशाला म्हणायचं? दोन समांतर रेषा. या ठिकाणी या दोन समांतर रेषा. आता याची प्रॉपर्टी काय असते समलंब चौकोनाची? दोन पॅरलल फक्त एवढंच. याच्यामध्ये लगतचे कोण ज्या बाजू एकरूप आहे, समांतर आहे, ज्या बाजू समांतर आहे त्यांच्यात फक्त एक कोण पूरक कोण आहे. या दोन बाजूची पूरक कोण आहेत, या दोन कोणाची बेरीज आणि या दोन कोणाची पूरक कोण अशी वेग नाही. ओके, तर पर्याय क्रमांक 4. तर असं केलं ना 4 2 वरती 2 3 स्टार्ट. आता 4 2 6 आणि 3 3 6 म्हणजे 2 2 180 आणि 2 180 येणार. आणि जर पदक बघायला गेलं तर त्याचं कसं येतं 2 3 4 3 असं येतं पदक यायचं. पर्याय क्रमांक आहे. तर इथं जे कुठं लोक चाललं पाहिजे किंवा या ठिकाणी या दोन कोणाची बेरीज 180, या दोन कोणाची बेरीज 180. इथं 4 2 6 तर 3 3 6 180 180. शेजारी शेजारच्या कोणाची बेरीज 180 आहे, पण सगळ्या नाही. इथं येत नाही, इथे येत नाही. ज्या ठिकाणी दोन आहे तिथंच ते येतं. तर पर्याय पद्धत वापरली तरी चालेल. समजून घेतलं तरी डायरेक्ट उत्तर सांगितलं तयार करतो. 43वा प्रश्न पहा. हा केवळ आकृतीवरती सोडवता येणार आहे. 45 ओके, 45वा राहिला. आयताच्या लगतच्या बाजू टिंबटिंबाच. आता आहे आकृतीवरती लगेच लक्षात ठेवा. आयताची प्रॉपर्टी काय आहे? समोरासमोर बाजू समांतर असतात, एकरूप असतात आणि चारी कोण काटकोन असतात. आता इथं काय म्हणले? पहिला परस्पर लंब असतात का? या बाजूला ही लंब आहे, या बाजूला ही लंब आहे. बरोबर. पहिला समान मापाच्या चारी बाजू लगतच्या बाजूमध्ये समान आहेत का? लगतच्या नाही. तिसरा परस्पराशी काटकोनात असतात का? नाही. चौथा परस्परांना समांतर असतात का? असं ऐकत लगतच्या बाजूने समोरासमोरील बाजू समांतर असतात, त्यामुळे चौथा पर्याय येणार नाही. पुढे 43वा प्रश्न. LMNP 8 10 17. तर या ठिकाणी काटकोन आहे. त्यांनी दाखवा 8 10 कशा बसली 6 10 3 4 5 कुठात बसते. इथं सोडवलं 10चा वर्ग 8चा वर्ग करत बसायची गरज नाही. आता इथं 8 हे 17 8 15 17 8 15 17 10 बाजू जेव्हा सम असेल तर त्याची नेहमी 8च्या नेहमी 4 4चा वर्ग 16 वजा 15 अधिक 1 17. मग आपण हे काढायची एनपी काढायची. 15 मध्ये 6 गेले किती राहिले? एनपी बरोबर 9. आणि तुम्ही पायथागोरसचे त्रिकोण पहा. पहिला पर्याय आहे 4 5 6 नाही. 12 16 20. तिसरा आहे 9 24 25 आणि चौथा आहे 7 12 15.
याच्या विचारात पायथागोरसचं त्रिकोण लिहून 4 5 6 आहे का नाही. 3 4 5 तर 12 16 20 हो आहे. 3 4 5 4 5 मध्ये बसले 3 ची चौपट 4 ची चौपट 5 ची चौपट हे त्रिकोण आहे 9 24 25 जर लहान संख्या विषम असेल तर तिचा वर्ग 9 चा वर्ग 81 81 4 40 41 9 40 41 होणार आहे 9 24 25 होणार नाही जर 24 मध्ये असेल तर इथं 60 आहे 7 इथं 7 असेल तर 7 चा वर्ग 1 होणार इथं 7 24 25 पाहिजे 5 12 13 होतं इथं कसं जुळत 7 12 15 कसं जुळत नाही 9 12 15 45वा प्रश्न 44 झाला 45 प्रश्न समांतर रेषा आहे पॅरलल लाईन आहे एम आहे एन आहे एल आहे रेषा एन पॅरलल कोणत्या रेषेजोडते कोण एकाच दोन प्रमाणात रेषेजोडते रीती एकाच दोन हा एक असेल तर हा 2 या कितीचा असेल 30 चा असेल तर हा सॉरी 160 असेल तर हा 120 सर बरोबर आहे काय बरोबर आहे बरोबर. इथे दाखवले जी खालचे दाखवले आता विचारले आंतरजोडी कोणाच्या मोठ्या कोणाचं आंतरजोडी कोण केला आंतरकोण याला आंतरकोण हा 60 एक आंतरकोण 60 चा एक 120 चा मोठ्या कोणाचं माप किती असणार आहे 120 असणार आहे. आजच्या पेपरला कॅल्क्युलेशन जास्त होतं आजच्या पेपरला तेवढं कॅल्क्युलेशन नाही तर शिरोबिंदूची संगती नाव दिले पी आर क्यू नाव दिले एन एल एम बाजू एक दाखवली या बाजूला ही बाजू एक दाखवली या बाजूला ही बाजू एक दाखवली या बाजूला ही बाजू आता बघा इथं दोन समांतर वृत्त आहे हा समद्विभुज त्रिकोण आहे आता काय कोणत्या शिरोबिंदूला कोणता शिरोबिंदू जुळेल कोणत्या बाजूला कोणती बाजू जुळेल पी ला पी आर ला कोणती जुळेल एल एल काय इथं आपण कसं गेलो पी आर घड्याळाच्या दिशेने गेलो इथं घड्याळाच्या दिशेने एल जुळा घड्याळाच्या विरुद्ध यायचं का घड्याळाच्या दिशेने एल 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 जे पी ला एल आर ला एल राहिला कोण पी आर क्यू क्यू राहिला आणि एल 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 राहिला म्हणजे पी ला एल पाहिजे आर ला एल पाहिजे क्यू ला एल पाहिजे हे कुठल्या पर्यायामध्ये पहा पी ला एल कुठल्या येते पी ला एल चौथ्या पर्यायाला पी ला एल आर ला एल क्यू ला एल पर्याय क्रमांक घड्याळाच्या दिशेने पाहिजे सत्तेचाळीस जावं पहा 2x वर्ग अधिक 9x वजा 18 भागिले x अधिक 7 x चे 2x वर्ग करायला कशाने गुणावं लागेल 2x x ला 2x ने गुणलं 2x वर्ग 2x ने अधिक 6 ला गुणलं अधिक 12x वजाबाकी करायची चिन्ह बदलती वजा अधिक वजा वजा अधिक वजा हे 2x वर्ग हे वजा 2x वर्ग कॅन्सल होते अधिक 9x हे वजा 12x 12 मध्ये 9 गेले 3x चिन्ह मोठ्या संख्येचा वजा तर वजा 3x आणायचे x ला किती गुणलं पाहिजे वजा 3 ने गुणलं तर वजा 3 आणि x चा गुणाकार वजा 3x इथं लक्षात जे आहे तेच उत्तर आलं पाहिजे वजा मग अधिक आणायचं वजा हे वजा अधिक असला अधिक आहे वजा 3 आणि अधिक 6 चा गुणाकार वजा 18 आता इथे चिन्ह बदलतात वजा वजा अधिक वजा वजा अधिक वजा 3x अधिक 3x वजा 18 अधिक 18
यापेक्षा 2x वर्ग अधिक 9x वजा 18 याचे फॅक्टर काढायचे। इथं 2 आहे, 6 गुणिले 18 गुणिले 18 गुणिले 36 36 असे फॅक्टर इथे बेरीज 9 आली। तर चिन्ह वजा 18 इथं भागाकार गुणाकार वजा 18 आला। साहित्यिक 18 केलं तरी येते का पण अधिक 9 सांग कसं सांग साहित्यिक 18 बोल चिन्ह काय देऊ अधिक 6 अधिक 3 अधिक 6 अधिक 3 याचा गुणाकार वजा 18 यायला पाहिजे येतोय का इथं हे तर डोकं चाललं पाहिजे ना जे सांगितलं ते मी सांगितलं त्याला आता 36 पाहिजे तू 18 बनला त्याला दाखवून दिलं पाहिजे ना 36 गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज 9 आली पाहिजे 12 36 मी तारीख 9 यायचं आणि म्हणजे बेरीज येणारे वाचा अधिक 9 गुणाकार येणारे वाचा 36 याची फॅक्टर काय आली तर या कॉमन काढायचं याच्यामध्ये 2 आणि 12 मध्ये कॉमन निघेल 3 आणि 18 कसं आपण 2 आणि 3 घेतलं तर पुढे कसं निघेल असं काही हे नाही इथं काय 2x वर्ग अधिक 12x वजा 3x वजा 18 याच्यात कॉमन काय निघेल 2x कॉमन निघायचं काय राहिलं x अधिक 6 इकडे पण एक साधिक 6 वजा 3 इथं अधिक 3 जर काढलं तर 3 वजा 3 पाहिजे इथं वजा वजा 3 वजा 8 मग पहिल्यामध्ये एक साधिक 6 कॉमन आलं दुसऱ्यामध्ये 2x वजा 3 आणि याला एक साधिक 6 ने भागलं एक साधिक 6 ला एक साधिक 6 ने भागायचं सांगितलं होतं ना हे गेलं असेल तर काय नाही 2x वजा 3 आलं का तिथं 2x वजा 3 ही पद्धत वापरा किंवा ही पद्धत वापरा कुठली वापरली तर काय अडचणीचं नाही या नावाला दोन्ही पण येतो न या नावाला दोन्ही बी येतो तू मस्त खेळणार आहे सांगा बरं साहित्य काढताना साहित्य सर कोण सांगितलं साहित्यिक 18 तुम्हीच म्हणला होता ते मला साहित्य कोणतं लावायचे 13.5 मीटर मांडलं पाहिजे तर कोणकोणते डेका सेंटी आणि मीटर डेका सेंटीमीटर म्हणजे इथं सेंटी मस्त घेतलं पाहिजे सेंटी डेसी मीटर आणि डेका कुठलं गरज नाही मागचं गरज नाही वाटलं तर वाढवू त्याच्यात काय म्हणजे 13.5 मीटर 13 पूर्ण म्हणजे 13.5 मीटर पुन्हा काय 225 सेंटीमीटर शेवटचे येणारे 225 सेंटीमीटर 48 हो आणि 0.4 डेका मीटर डेका मध्ये 0 आहे 0.4 आता याचे सगळ्याचे सेंटीमीटर केले तर सेंटीमीटर 0 दिला कशाचे सेंटीमीटर हे सेंटीमीटर मध्ये काय यात 0 सेंटीमीटर 4 डेकाचे सेंटीमीटर केले 400 सेंटीमीटर झाले आणि इथं बेरीज सगळ्यांची सांगितली होती बेरीज करायला 5 2 7 4 7 2 9 1 1975 सेंटीमीटर आहे का पर्यायामध्ये नाही आता इथे डेसी मध्ये केले तर 197.5 डेसी कुठे आहे 197.5 डेसी पर्याय क्रमांक 1 जर 1 मीटर रुंद 2 मीटर उंच आयताकार 8 चौकटी तयार झाली किती मीटर लांबीची पट्टी 1 मीटर रुंद आणि 8 मीटर नाही सर 2 मीटर 1 मीटर रुंद आणि 2 मीटर उंच अशी आयताकृती चौकट तयार केली चौकट तयार करताना चौकट कशी असते अशी नाही चौकोन ह्या काटकोनामध्ये असतात ते या पद्धतीनं पाहिजे ही 2 मीटर असताना 1 मीटर एका चौकटीला पट्टी किती लागली 4 2 6 अशा 8 चौकटी करायचे 48 मीटर पर्याय क्रमांक 3 250 240 मीटर लांबीच्या बांधावर 240 मीटर आहे त्याच्यावर 16 झाडे लावली 2
दोन झाडामध्ये किमान अंतर किती असतं? 240 भागिले 16. बरोबर ना? इथं पहिलं झाड शून्यावरती असतं आणि इथं 16 झाडे लावलेली, भाग किती होणार आहे? 15. म्हणून 240 भागिले 15 आणि 15 एके 15. 15 दोन झाडांमध्ये असणारे अंतर 16 मीटर. दोन पर्याय निवडा, 16 मीटर आणि 160 डेसिमीटर. पुढे सोबतच्या आपली परिमिती पहा. या ठिकाणी चौरस काढलेला आहे आणि पुढे त्रिकोण दिलेला आहे. नाव दिलेले आहेत JKLMN. चौरसाची परिमिती दिली 28, म्हणजे बाजू असणारी 7 7 7 7 आणि ML दिलेली आहे 24. ML दिलेली आहे 24 आणि आकृती परिमिती. आता इथं परिमिती काढायची. हे 7 हे 24 हे इथं काटकोन असणार आहे. 7 24 7 चा वर्ग 49 49 24 आणि 25. याची परिमिती काढायची. 24 24 7 31 7 38 7 45 25 किती? 24 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 25 येते 70 सेंटीमीटर परिमिती आहे. 52 18 वजा 2y चे y वजा 4 बरोबर 4/3. ते तिकडं भागिले तिकडं गुणिले करा. हे y वजा 4 भागिले तिकडं गुणिले करा. 18 वजा 2y गुणिले 3 बरोबर 4 गुणिले y वजा 4. गुणाकार करून टाका. 18 ते 54 वजा 6y बरोबर 4y वजा 16. आता कोणतं तिकडं पाठवायचं ते ठरवा. वजा 16 ते इकडे घेतले 54 अधिक 16 वजा 6y ते तिकडं पाठवले अधिक 6y 10y बरोबर 70. y बरोबर 70 भागिले 10. y ची किंमत 7 येणार आहे. 80 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद. हे पण प्रश्न. 80 मीटर लांब चौरस 15 मीटर रुंद कागदावर मोठ्यात मोठ्या आकाराचे चौरस कापायचे असल्यास कमीत कमी किती चौरस तयार होते? कमीत कमी जे 80चा 15चा काय करावं लागेल? मसावी काढावा लागेल. 5 दिला जाते 5 मीटर. आता कशाने बांधतात? नाही. हे 5 मीटर लांब 5 मीटर रुंदीचे जास्त मोठे करतात. त्याच्यापेक्षा बारकी किती पण येतील. एका मीटरचे येतील. त्या म्हणला आमचा शाळा म्हणला एखादा परसू तर 1 सेंटीमीटरचे करतात. आता जास्तीत चौकोन किती तयार होतो? म्हणजे या मोठ्या कागदाचं क्षेत्रफळ भागिले एका चौरसाचं क्षेत्रफळ. मोठा चौरस 5 होणार. 5 गुणिले 5 म्हणजे लांबी गुणिले रुंदीला चौरसाच्या मी लांबी गुणिले रुंदी म्हणजे फरशा किती बसतात या पद्धतीचं गणित. असं बघितलं तर 5 एके 5 5 36 आणि ते 5 एके 5 5 एके 15 16 ट्रिक 48 जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपल्याला चौकोन कापता येणार आहे. त्याला पुढील प्रश्न पहा. ओ केंद्राच्या अर्धवर्तुळाचा व्यास 28 सेंटीमीटरचं क्षेत्रफळ. या ठिकाणी अर्धवर्तुळ दिलेले आहे, त्याचा व्यास दिलेला आहे 28. त्रिज्या किती येणार आहे? 14. अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ πr². अर्धवर्तुळ म्हणजे 1/πr² गुणिले 7 चा वर्ग 7 गुणिले 7. 7 दिले 11 साठी 77 चौरस मीटर. लागला बस पुढे ना चल मागा सर करा तर मागा आता पुढे चल चिटकून बस नको.
सात कसं काय घेतलं 14 गुणिले 14 7 गुणिले 14 ते 21 22 गुणिले 14 14 गुणिले 28 8 त्याने 2 14 गुणिले 28 2 108 म्हणून तर लक्ष केंद्रित व्हावं म्हणून तर तुम्हाला हे केलं पण एकाच फक्त लक्ष बाकीची गोष्टी लिहून घेतली काय ते पोरे काय होते पुस्तक छापते काय नाही मग सांगितलं का नाही मी त्रिज्या 7 घेतली सांगितलं तुम्ही आज 28 म्हणजे त्रिज्या किती असणार 14 5 स्क्वेअर लिहिलं थोडं 7 केलं लक्ष होतं का नाही आणि तो पुस्तक फक्त लिहायला काय केला रे पुढं 10.5 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या गोलाचे गणपत 10.5 सेंटीमीटर त्रिज्या आहे गोलाचे गणपत काय त्रिज्या गोलाचे गणपत पाच स्क्वेअर मध्ये ती दहा पॉईंट पाच म्हणजे 10.5 म्हणजे 10.5 10.5 वर्ग 5 वर्ग 25 10 चे नंतर 11 110.5 गुणिले 11 गुणिले 4 11 ने गुणिले 44 गुणिले मग पुन्हा अडचण होईल आपल्याला 11 गुणिले 55 55 5 गुणिले 5 27 11 एके 11 11 एके 11 त्याच्याची दोन संख्येचा गुणिले 4 4 पंचवीस 0 4 2 4 7 28 30 4 गुणिले 8 3 11 1 41 4 एके 4 5 4 एके 4 4 एके त्याच्यामध्ये दोन संख्येचा अगोदर 4451 दोन लावला होता ना चार गुणिले 5 गुणिले 8 10.5 गुणिले 10.5 गुणिले 10.5 बरं 7 मिळालं आणि 10.5 चा वर्ग 110.5 आणि कुठं काय राहिलं कुठं चुकलं कुठं म्हणून ते येत नाही आपलं 4 गुणलं नाही गुणलं म्हणून चुकलं 11 आता 44 गुणताना नाही 44 220 22 44 22 110 44 0 11 1 अचारी 44 1 45 5 अचारी 44 संख्या 48 दशांश 200 सर 44 ना 48 झाले आजचा वेळ झालेला आहे 44 केलं 5 आणि 1.45 केलं हातचा म्हणतात नाही 4 ने गुणा केलं त्याला 20 गुणा केलं 4 30 4 गुणा 3 11 4 ने 5 4 के 4 4 के 4 इथंच झाले गुणाकार इथं गुणाकार चुकला 110 गुणिले 110.2 गुणिले 11 आपली कधी 85 5 22 27 28 2 0 0 2 11 11 1 41 11 11 चूक घालवली
पुढे 4 मीटर लांब 3 मीटर रुंद प्रश्न क्रमांक 56 4 मीटर लांब 3 मीटर रुंद आणि 3 मीटर रुंद इष्टकाची आकाराच्या टाकीत किती पाणी व्हावे 4 × 12 12 मीटर 18 घनमीटर घनपडी आणि 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर म्हणजे उत्तर किती येणार आहे 18000 लिटर 7500 रुपये छापील किमतीवर 15% सूट देऊनही 6.25% नफा मिळवणारा दुकानदार ती वस्तू किती रुपयात खरेदी करतो त्यांनी छापलेली किंमत आहे 7500 याच्यावर त्यांनी 57 गणी 15% सूट मग आता विक्रीची किंमत काढायची का 15% 15% सूट कधी असते छापी किंमत 100 आणि विक्रीची किंमत 45 750 15% काढून ते वजाबाकी करायची एक छापी किंमत 7500 तर केवढ्याला विकली एक बरोबर 7500 गुणिले 85 भागिले 100 2 शून्य 2 शून्य घालवा हे गुणाकार 5 5 25 5 अक्षरे 2 तिरके गुणाकार करायचे एक ठिकाणी दशकाला या एक ठिकाणी या दशकाला 5 7 35 आणि या एक ठिकाणी या दशकाला 45 40 आणि ती बेरीज करा 5 2 6 अक्षरे 6 आणि दशका दशका 8 6,325 रुपयाला घेतली कळला का गुणाकार कसा करायचा ते 75 गुणिले 85 हा सरळ गुणाकार करा 5 5 25 5 म्हणजे आचार्य 2 हे तिरका गुणाकार करा 5 7 35 हा तिरका गुणाकार करा 40 5 7 35 45 40 याची बेरीज ही 6 आणि ह्याच्या नाले 6 8 7 56 63 कुठली पद्धत शिकवलंय की कधी ना कधी झालंय एकदा सांगितलंय की आता सांगितलं मला कळलं ना एककाला गुणायचं एक सण मांडायचं दशकाला हातच्या घालायचा या एककाने दशकाला त्या एककाने दशकाला तो गुणाकार तिरके गुणाकार पहिला तर सरळ गुणाकार केला आणि तिरके गुणाकार केले तिरक्या गुणाकारचे हातचे मिळवले उत्तर एकच मांडला हे हातच्याला दिले आणि दशकाला बोलले म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये इथे एकेकाने एककाला बोलले एकक येणार एककची 5 मांडले हातच्याला आले ते दशकाला या एकेकाने दशकाला बोलले 35 दशक येणार या दशकाने एककाला बोलले 8 5 40 दशक येणार 40 दशक 35 दशक आणि हातच्याला आलेली 2 दशक दशक किती आले 77 दशक 77 दशकची 7 मांडले हे आले हातच्याला शतक दशकाने दशकाला बोललं शतक येणार म्हणून त्या शतकामध्ये या शतक मिळवतो शिकवून लक्षात ठेवायचं काम आपलं नाही तर काय आपण एककाने बोलतो दशकाने बोलतो येत की आपल्याला काही येत नाही तर इथं काय झाले 6,375 रुपये विकली तरी त्याला किती नफा झालाय 6.25% 6.5% नफा कधी होतो 100 ची वस्तू 100 रुपये खरेदीची वस्तू 106 रुपये 25 पैसे खरेदी विक्री ही 6,375 कुठे लिहू 6,375 खरेदी मांडणी होईल एक बरोबर 6,375 गुणिले 100 भागिले 106.25 2 दशांश पुढे सरका वरती 2 शून्य द्या तर 125 ते माग जाणार आहे तिकडे लावा की इकडे लावा 125 8 ते 1000 5 2 5 625 125 5 625 आता 125 8 1000 वरच्या शून्याची
तर 85 ते 17 देतो का? 17 5 85 17 त्रिक 51 12 12 7 127 17 7 19 असे बाकी राहिली 8 8 85 17 25 या 5 मिळाला 5 ते 5 16 85 16 85 0 8 8 16 17 12 112 8 120 तरी 12 कोणती 48 12 6,000 रुपये त्याची खरेदी किंमत कॉस्ट आहे खरेदी दुकानदार. तर पुढे हा दोन्ही सर्व केले. हा मला तेच अपेक्षित होतं. एकटंच बोलते ही नुसतीच बघते टाका माका मागायचं 7,500 रुपये छापील किंमत त्याच्यावर 15% सूट दिली. आता हे करायला लोक चांगलं पाहिजे. ही एवढं सोपं नाही. सांग कशी माहिती सर 7,500 तर 15% सूट दिली म्हणजे 85. मग 7,500 तुम्ही 85 पाहिजे 100. म्हणजे इथं तू काढली 7,500 म्हणजे 85 गुणिले 100 म्हणजे पहिले सी वापरते मी वापरल्या आणि नंतर गुणिले 100 भागिले 106.25 केलं. 100 भागिले नाही सर 100 भागिले 106.25. याला बागेने उंटून होणार ना. याला बागेने ते उंटून होणार ना. नाही सर 100 भागिले 106.5 याला गुणिले 106.5 हा आणि गुणिले 100 85 गुणिले 100. हे तुला अशी मांडणी करायची 106.5 इथे सोडवलं 100ला 100 काढायचं का 2 10 गेले तर 2 शून्य गेले. हा 25 न भाग करून 25 पॉइंट 75 वरती 2 शून्य 25 पुन्हा 25 दिला 25 25 17 राहिले 25 7 75 असेल 25 25 25 50 85 वरती 200 60 वर 200. काय झालं काय अडचण नाही. आपल्याला तिथं काय अडचण नाही. चला पुढे दर साल दर शिकला 7,500 कोणत्या रकमेची 4 वर्षाची सगळे 13,500 मिळेल. मुद्दल काढायची. मुद्दल बरोबर काय सूत्र आहे? मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी. सरळ व्याज दिलेले 13,500 गुणिले 100 भागिले दर दिलेला आहे 7.5 ते 7 असे गुणिले 4. एखादा मला समजा मला 7 आहे 7.5 म्हणल्यावर तुम्ही अंशा देखील देशाची 14/15/2 भागिले 15/2 आहे. उलटून गुणिले काय होतील भागिले 15/2 आहे. एक तो एक भागिले उलटून गुणिले करावे लागते. इथं कशाची नाही जर कोणी सांगलं वरती 1 शून्य दिला 25 दिला 25 75 25 100 वरती 0 0 4 1 4 4 बाय 40 3 दिला 3 4 12 5 15 25 200 4,500 गुणिले 10 4,500 होते 200. आता इथं अंतिम मांडणी केली तर काय होईल 13,500 गुणिले 100 गुणिले 215 इथे 4 आणि 4 देते गुणिले 1/4 सगळंच करायचं आणि मग लावायचं. इथे 15 35 35 असे 2 0
चार झालं आणि 25 लाख 25 मध्ये 50 50 मध्ये 900 25 शून्य 12 1 2 3 शून्य 5 वेळे 45 कसं केलं उत्तर कधी बदलत नाही एवढं आहे गणितामध्ये एवढं आहे बरं आवडीची पद्धत वापरा उत्तर मात्र शेवटला फिक्स आणि फायनल आहे वेगळी पद्धत आपण वेगळं येत नाही मराठीमध्ये तसं होत नाही असत्य विधान निवडा रेषेजोडीतील दोन पूर्ण कोण असतात बरोबर रेषेजोडी संलग्न कोण रेषेजोडीतील कोण असतात हे संलग्न कोण काढ संलग्न कोण काढलं पाहिजे की या दोन कोणामध्ये एक भुजा एक बाजू कॉमन त्याला म्हणजे संलग्न ज्याच्यामध्ये ए बी सी ए ओ बी चा संलग्न बी ओ सी एक पूरक आहे का नाही विरुद्ध कोण एकरूप असतात बरोबर आहे दोन रेषा परस्पर लंब असतील तर काटकोन करतात त्या परस्पर आहेत लंब इथं काटकोन करतात एक कपाट काही रुपयांना विकल्यामुळे 5% तोटा 59 60 एक कपाट काही रुपयास विकल्याने 5% तोटा 5% तोटा त्यापेक्षा 1155 रुपये आधी घेऊन विकले तर 2% नफा बघा जेवढ्याला विकलेलं आहे जे खरेदी किंमत माहित नाही तुम्हाला खरेदी किंमत एक समान 1च्या 5% त्याच्यामध्ये तेवढा तोटा होतोय ही खरेदी किंमत 1/105% एवढी ती जर 1155 रुपयाला विकली तर तुम्हाला 2% नफा होतो ही खरेदी किमतीपेक्षा मग इतकं जर 5% तोटा नको असेल तर 5% किंमत वाढवावी लागेल याच्यात 5% अधिक केली 1155 अधिक 5% केलं तर तुम्हाला लॉस नो प्रॉफिट या 5% जो तोटा होता तो मग या विक्रीमध्ये आपल्याला सॉरी 1155 जादा घेतो जादा घेतला अगोदर इथं काय भाव खरेदी 1 आहे जर तुम्हाला काही तोटा नको असेल तर याच्यामध्ये काय करावं लागेल 105% वाढवावे लागेल 105% वाढवले की तुम्हाला नो नफा नो प्रॉफिट तोटा आणि अधिक अजून 2% जर तुम्ही त्यात मिळवले तर तुम्हाला इथं 1155 रुपये जादा म्हणजे टेक्स मध्ये 1155 मिळवले की तुमचा लॉस भरून येतो अधिक 2% फायदा म्हणजे हा किती झाला 5% 2% 60% बरोबर 1155 1% बरोबर 1% बरोबर 1155 भागिले 7 7 1 7 4 4 5 7 7 3 राहिले 1% जर तुम्हाला जी खरेदी किंमत किती येणार 100% खरेदी किंमत किती असेल 1% म्हणजे 105 100% बरोबर 16,500 मग याच्यावर तुम्हाला ही खरेदी किंमत काढली त्याच्यावर तुम्हाला इथं 5% काढला तर त्याच्या वजा केली की तेवढ्याला निघला त्याच्या 2% केला तर 330 रुपये वाढले याचे 5% काढले तर किती होईल 5% काढायचे 5 25 37 32 5 5 3 8 825 रुपये तोटा आणि 2% नफा म्हटलं त्या 330 रुपये वाढला 165 चे 2% म्हणलं तर 330 330 रुपये आधी घेतले तुम्ही तर तुम्हाला 2% नफा होतो इथं 5% तोटा होतो या दोघांची बेरीज केली तर 1155 येते ही बेरीज येते 1155 चला पुढे सर्वेचा पगार 12,500 रुपये आहे सर्वेचा पगार सर्वेच्या 25% आधी हे गणित फिरवलंय तुम्हाला 12,500 कुणाचा आहे सर्वेश 61 सर्वेश 12,500 त्याच्यापेक्षा सर्वेचा पगार 25% जादा
याचे 25% जादा किती होणार आहे? 12,500 चे 25%. 12,500 चे 25% काढा तर 100ला 125, 12,500ला 1 बरोबर 12,500 गुणिले 125 भागिले 100. 200 घालून 125 चा वर्ग 15,625. आता विचारले सर्वेचा पगार सर्वेपेक्षा किती टक्के कमी? 15,625 ला किती कमी आहे? 15,625 मधलं 12,500 वजा करावे लागते. 5 2 3,125 ते कमी म्हणजे 15,625 ला 3,125 कमी तर 100ला किती? आता हे साधं सोपं येणार नाही. x बरोबर होईल 3,125 गुणिले 100 भागिले 15,625 याची 5 पट येईल आणि 5 ने 5 गुणिले 10 0 0. साध्या सोप्या भाषेत घेतलं असतं त्या सर्वेचा पगार 100, सर्वेचा पगार 125, 25% करा. मी याच्यापेक्षा व्हायला किती कमी? 125 ला 25 कमी तर 100ला किती? 125 ला 25 रुपये कमी तर 100ला किती? 125 चे 25 किती आहे? 20% कमी म्हणजे 20% कमी. उत्तर किती येणार आहे? 20% कमी. पुढचा प्रश्न 61.62. कोणत्या दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज 800 व 832 होते? सरळ व्याज चक्रवाढ 2 वर्षाचं सरळ व्याज होतं 800 रुपये, चक्रवाढ व्याज होतं 832. 2 वर्षाचे चक्रवाढ सरळ व्याज 800 असेल एका वर्षाचं किती असेल? 400 रुपये. चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाचं किती असतात? 400 रुपये. म्हणजे काय झालं की पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज सरळ व्याज दोन्ही 400 आहे. दुसऱ्या वर्षी काय होतं? चक्रवाढ व्याजात या व्याजावरती व्याज चढवलं जातं. मी इथं व्याज मूळ जी मुद्दल आहे मुद्दल कॉन्स्टंट फिक्स ठेवलं तर सरळ व्याज 400 येणार आहे, चक्रवाढ व्याज 400 नाही पहिल्या वर्षात. दुसऱ्या वर्षाला सरळ व्याज 400 येणार. ओके 800 नाही येणार, 400 येणार आणि दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज 400 आणि हे दोन्ही मिळून 800 झाले. आता इथं दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज 432 रुपये 2 वर्षाचं ते 832 आहे. पहिल्या वर्षी दोन्हीचं सरळ व्याज चक्रवाढ व्याज सांगतो. दुसऱ्या वर्षी मात्र सरळ व्याज 400 आलं, चक्रवाढ व्याज किती आलं? 432 आलं. का वाढलं रे 32? हे 32 रुपये का वाढले? तर हे 400 रुपये मुद्दलात धरले गेले म्हणजे या 400 रुपयाला 32 रुपये व्याज लागले. 400 रुपयाला किती व्याज मिळालं? ज्याला द्यावं लागलं तुम्हाला 32. म्हणजे 100 आला किती? 400 ला 32 तर 100 आला किती? 1 बरोबर 100 गुणिले 32 भागिले 400 2 शून्य गेली 4 8 32. व्याजाचा दर किती आहे? 8%. मग 8% 400 रुपयाचं 832 त्यामुळे त्या ठिकाणी 8% व्याजाचा दर आहे. हे सरावाने 2-3 गणित सोडवा त्याची. पुढा विक्रेता व खरेदीदार दोघांकडून 2.5% दराने दलाली म्हणून 37,500 रुपये मिळाल्या फ्लॅटची किंमत किती ठरली होती? विक्रेत्याकडनं ज्याचा फ्लॅट विकायचा आहे त्याच्याकडनं 2.5% दलाली, ज्याने घेतला त्याच्याकडनं 2.5% दलाली आणि दोघांकडनं मिळून 5% म्हणजे 37,500. 100% सगळी दलाली घेतली असती तर किती झाली असती? 100% म्हणजे एक्स. मांडणी काय होईल? एक्स बरोबर 100 गुणिले 37,500 भागिले 5 5 गुणिले 10
हा 1 शून्य हे 2 शून्य 1 2 3 375 गुणे 7,750 हे त्याला किती ठरला होता याची किंमत 7,50,000 ठरली होती मग या ज्याचा विकायचा होता त्याकडे 80% मी त्याकडे मिळणार किती 19,750 ज्याने घेतला त्याच्याकडनं पण 80% त्याकडे 19,750 असे दोघांकडनं मिळून त्याला 37,500 मिळाले ज्याने विकला त्याला 7,50,000 मध्ये 19,750 कमी मिळणार 7,50,000 मध्ये वरती 19,550 त्याला कमी द्यावे लागतात 19,500 आणि ज्याने घेतला ना त्याला 7.5 लाख रुपये त्या त्याला अधिक या दलालाला 19,750 18,750 म्हणजे एवढे याच्यामध्ये अजून 18,750 दलालाला देणार एवढे ज्याने खरेदी केला तेवढे त्यांचे जाणार पुढे 64 वापा 4x अधिक 6x उलट म्हटलं 4x अधिक 6x बरोबर 75 x वर्ग बरोबर किती 10x बरोबर 75 x बरोबर 7.5 x चा वर्ग म्हणजे 7.5 चा वर्ग 5 चा वर्ग 25 7 8 7 8 56.25 येणारे पर्याय क्रमांक 4 सकाळी 8:15 वाजता ताशी 45 किलोमीटर वेगाने निघालेली बस 240 किलोमीटर अंतरावर गावी किती वाजता अंतर दिलेले वेळ दिले वेळ किती लागली वेळ बरोबर अंतर भागिले वेग अंतर आहे 240 भागिले वेग आहे 45 पूर्ण भाग जातो का काय करायचं याला गुणिले 60 करायचं म्हणजे मिनिटं येते उत्तर येणार इथं तासात येणार मी तासाच्या चिन्ह गुणिले 60 केली आपल्याला मिनिटात येईल पुन्हा त्याची तास मिनिटं करू 15 निघाला 15 अधिक 45 15 चौक 60 3 निघाले 3 8 24 वर्ष 8 चौक 320 मिनिटे लागणार आहे मी याची तास मिनिटे करा 5 तास 20 मिनिटे निघाली ती गाडी 8:15 वाजता म्हणजे 8 वाजून 15 मिनिटं पोहोचली किती वाजता 13 वाजून 35 मिनिटं म्हणजे दुपारचे 12 वाजले 1 वाजून 35 मिनिटं 605 A बरोबर 0.5 B बरोबर 2A C बरोबर 2C बरोबर 8 तर 2A वर्ग अधिक 3B वजा 4C बरोबर 8 आता A ची B ची C ची किंमत काढली आता A ची किंमत 0.5 B बरोबर 2A मी काय 2 गुणिले 0.5 करा उत्तर काय येईल 1 आता 2C बरोबर A C बरोबर AC ला 2 गुणिले ते भागिले होते 0.5 भागिले 2 केले तर 0.25 या किमती भरायचे 2 गुणिले 1 म्हणजे याची किंमत 0.5 चा वर्ग आहे आणि मग याला चौपट करून टाका याचा वर्ग करा मग त्याची दुप्पट करायची अधिक 3 गुणिले B ची किंमत किती आहे 1 आहे वजा 4 गुणिले C ची किंमत किती 0.25 5 चा वर्ग 25 दशम चिन्ह 2 संख्येच्या अगोदर त्याची दुप्पट अधिक 3 अधिक 25 चे 100 दशम चिन्ह 2 संख्येच्या म्हणजे इथे काय 25 50 2 संख्येच्या अगोदर दशम चिन्ह 0.5 अधिक 3 अधिक 1 3 अधिक 4 4 दशम चिन्ह 5 सॉरी इथं वाचा इथे 3 दशम चिन्ह 5 त्याचा वजा 1 केले
2.5 तुम्ही 2.5 अडीच. पर्याय क्रमांक 1. पुढे 67 x चा चौथा वजा y चा चौथा. आता मी घातांकाचा घातांक असा जर मी मांडला x चा वर्ग कंसाचा वर्ग वजा y चा वर्ग कंसाचा वर्ग. ओके, घातांकाचा घातांक म्हणजे काय होणार आहे? गुणाकार. मग हे जर मी असं तुम्हाला जमाना याचा विस्तार सांगावं a वर्ग a वर्ग वजा b वर्गचा विस्तार काय होतो? a अधिक b वजा a अधिक b गुणिले a वजा a वजा b. मग तिथं मला या संपूर्णाला a म्हणायचं आणि या संपूर्णाला b म्हणायचं. मग पहिल्या कंसात काय? x वर्ग अधिक y वर्ग a अधिक b. आणि दुसऱ्या कंसामध्ये काय होईल? x वर्ग वजा y वर्ग. याला a आणि याला b म्हणतात. चला पुढे 68 18% GST लागू झाल्याने फ्लॅटची किंमत 2,16,000 वाढली तर पूर्वीची किंमत किती? म्हणजे इथं 18% बरोबर. याची माहिती आहे का किंमत? नाही. x चे 18% बरोबर 2,16,000. x चे 18% करा. x गुणिले 18/100 बरोबर 2,16,000. x ला मोकळा करा. x बरोबर 2,16,000 गुणिले 100 भागिले 18. 18 × 18 18 × 36 वरती 3 शून्य. 12 3 शून्य ही 3 शून्य आणि 2 शून्य 5 शून्य मांडा 1 2 3 4 5 12 1 12. किंमत किती होती? 12 लाख रुपये किंमत होती. तर 18ला 2,16,000 तर 100 जाईल. हो, मग तेच केलं असतं काय अडचण नव्हती. एका संख्येला 12 ने भागून येणारा भागाकार हा त्या संख्येतून 55 कमी करून येणाऱ्या वजा बाकी इतका. ती संख्या माहिती आहे का आपल्याला? संख्या x मान x ला मानलेलं काय होईल? त्या संख्येला 12 ने भागून x ला 12 ने भागलं तर येणारा भागाकार हा त्या संख्येतून x मधनं 55 वजा करून येणाऱ्या वजा बाकी इतका. x ला 12 ने भागायचं एवढा भाग करायचा तो भागाकार आणि त्या संख्येतनं 55 वजा केलं येणारा भाग बरोबर आहे. हे भागिले 12 तिकडे पाठवले काय होती? गुणिले x वजा 55 ला गुणिले 12 गुणाकार करा. 12x वजा 12 पंचे 60 12 पंचे 60 आणि 6 66. हे वजा 660 इकडे घ्यायचे x तिकडे पाठवा. वजा 660 इकडे आले अधिक झाले आणि 12x अधिक तिकडे गेले वजा 1 झाले. 11x बरोबर 660 x बरोबर 660 भागिले 11 11 66 11 0 60 ला 12 ने भागलं तर किती येत आहे? 5. 60 मधनं 55 वजा केली तर 5. तुम्हाला तुमच्यासारखं कोणच नाही, फक्त मार्कच पडत नाही. मग त्याला काय करायचं? किती पडलं? 118. तुमचा शेजारी किती गेला? 140. मग ते या वर्षी तुम्ही गेल्या वर्षी बसलाय. पोपट नुसताच बोलतोय पण मिठू मिठू तिथं करावं ना होईल. चला 10 मीटर बाजू असलेल्या घनाकृती काचेचा घन स्वच्छ करण्यासाठी 12.5 चौरस मीटर दराने स्वच्छतेसाठी किती खर्च येईल? 10 मीटर बाजू असणारा घन आहे आणि या घनाची लांबी 10 रुंदी 10 उंची 10. तो काचेचा घन आतनं बाहेरनं स्वच्छ करायचा. नाही आतनं बाहेरनं तसलं काय म्हणलं नाही. आतलं फक्त आतलं बाहेरनं गाण राहिला तर चालतोय. सांगितलं पाहिजे ना आतूनच फक्त बाहेरूनच. पूर्ण
त्याचा हातात काय नाही. मग आतनं कसं हे करायचं, बाहेर कसं करायला लागणार. बरं मग तो भरीव घन आहे किंवा मोकळा असला तर चारी बाजून पॅक आहे, फक्त बाहेर तो पुसायचा आहे. हा 12.5 प्रति चौरस मीटर जागेने किती खर्च आहे. मग एक पृष्ठभाग किती होणार आहे, याचं क्षेत्रफळ किती येणार आहे, 10 गुणिले 10 100 एका पृष्ठात. मग अशी पृष्ठ किती असतात जाणारा, 6 गुणिले 100 600 चौरस मीटर एवढं त्याला पुसायचं या. मग एका चौरस मीटरला 12.5 भागी गुणिले 12.5 200 मांडून टाका. 125 750 दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर म्हणजे 7,500 रुपये त्याला मिळतील. कोणत्या बहुपदीची कोटी सर्वात कमी आहे, तर इथं पहा, इथं पहिला पर्याय आहे बी वजा 12. आता इथं त्याची कोणती कोणती ना म्हणजे कोण बीला पहिला घात असतो इथं, आणि याला पण लक्षात ठेवा बीचा 0वा घात असतो. म्हणजे इथं याच्यात सगळ्यात मोठी पावर कशात आली, पहिल्या पदात पहिला घात म्हणजे याची पावर म्हणजे कोटी 1 आहे. दुसरं आहे -2. -2 म्हणजे 2 गुणिले 1चा 0वा घात. x चा 0वा घात काय येतो 1 आणि 1 गुणिले -2 -2. यात कोटी कोणतं सगळ्या काय कोटी याच्यात, यात 1 आली, याच्यात 0 आली, पावर कोटी. इथे x वर्ग वजा x, x वर्ग वजा x वजा 1 मध्ये ते का अधिक येते, अधिक येते. याच्यामध्ये सगळ्यात जास्त घातांक कुठे 2 याची कोटी काय ना 2. तिसरा आहे 9n घन, याची कोटी काय येणार आहे 3 येणार. सगळ्यात कमी कोटी कुठे आहे या ठिकाणी -2 ची. -2 म्हणजे याचा अर्थ -2 गुणिले x चा 0वा घात. मी -2 नुसतं एक दिसत नाही ते, -2 याचा अर्थ त्याला जो x आहे त्याचा 0वा घात आहे, त्याचं उत्तर 1 येतं म्हणून त्याने गुणल्यानंतर तिथं 2 दिसते. तो स्थिरांक आहे, त्याला काय म्हणायचं स्थिरांक. पुढे आला स्थिरांक आला लगेच पुढं 72 3m चा घन अधिक 7m वर्ग वजा 6m वजा 14 या द्विपदी असलेल्या 2 अवयवात सर्वात लहान स्थिर पद कोणते, त्याचे अवयव पाडायचे. त्याच्यामध्ये लहान, याच्यामध्ये कॉमन काढा, याच्यामध्ये कॉमन, इथे कॉमन काढली काय 3m अधिक 7 गुणाकार करून बघायचं येतं का बरोबर. m 3 m चा घन, m वर्ग आणि 7m. आता 3m अधिक 7 आलं पाहिजे, इथं काय घेतलं पाहिजे 6 अधिक 2 घेतलं तर अधिक 1 वजा आलं पाहिजे, वजा आलं. आणि मग पहिल्या कंसात 3m व अधिक 7, दुसऱ्या कंसात m वर्ग वजा 2. काय म्हणजे सर्वात लहान स्थिर पद कोणतंही वजा 2 का नुसतं 2 वजा 2. पर्याय क्रमांक 4 स्तंभालेख. आता ही फळ्यावरती लावायचं म्हणलं तर अडचण, स्क्रीनला लावायचं म्हणलं तर समजून कसं द्यायचं, फळ्यावरती आलेख काढायचं म्हणलं तर चला. 73वा प्रश्न बघा तुमच्या याच्यामध्ये, ज्वारीच्या 4ही वर्षाची सरासरी उत्पन्न किती. गव्हाचा ज्वारीचा दिलेला आहे, ज्वारीमध्ये काय दिलेलं आहे 2012 ला ज्वारीचं किती झालं उत्पन्न 6 मध्ये 6 क्विंटल, 13 मध्ये 3 क्विंटल, 14 मध्ये 3 क्विंटल, 15 मध्ये 4 क्विंटल. आणि मग याची सरासरी विचारली आहे 4 वर्षाची. 6 × 10 13 3 16 4 मध्ये किती 4 क्विंटल आहे का पर्यायामध्ये 4 क्विंटल म्हणजे किलो मध्ये सांगितलं तर 400 किलो. पर्याय क्रमांक 1 आणि
तीन. 2013 पेक्षा 2014 मध्ये गव्हाचे उत्पन्न किती आहे? 2013 ला गव्हाचं उत्पन्न किती आहे? 74. 2013 मध्ये गहू किती झाला? 4 क्विंटल. 2015 मध्ये 13 मध्ये 4, 2014 मध्ये 4. गव्हाचं 5 क्विंटल. 2014 मध्ये 5 क्विंटल. वाढ किती झाली? 1 क्विंटल. कितीला किती वाढ झाली? 4 क्विंटलला 1 क्विंटल. 100ला x. x बरोबर 100 गुणिले 1 भागिले 4. उत्तर येणार आहे 25% वाढ. 75 कोणत्या वर्षी ज्वारीच्या सव्वापट उत्पन्न गव्हाचे झाले? कशाची सव्वापट पुढलं बघायचं. 2012 ला ज्वारी किती, गहू किती झाला? 7. 2013 गहू आणि ज्वारीच्या सव्वापट पाहिजे 6, 7. 6ची सव्वापट आहे का 7? नाही. 2012 आहे 12. 2013 ला ज्वारीचं झालं 3, गव्हाचं 4. 3ची सव्वापट आहे का 4? 14 ला 3चे 5 झाले. 14 ला सव्वापट आहे का 3ची सव्वापट? नाही. 15 ला 4 आणि 5. 4 झाले 5 झाले. 4ची सव्वापट आहे का? आहे. पण उत्तर येईल 2015 पर्याय क्रमांक 3. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्याच्याला भेटूया पुढील भागामध्ये पुढील नवीन प्रश्नपत्रिका घेऊन. धन्यवाद.